जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापुरात पत्नीची नाक तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीने केला, पण शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टने बिंग फुटलं आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्यात। पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेम संबंध होते आणि तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता। मात्र पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं तिचा काटा काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। प्राजक्ता मेहेर असं मृत पत्नीचं नाव होतं। तिचं 2010 साली बदलापूरच्या एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहेर सोबत लग्न झालं। त्यांना 15 आणि 11 वर्षाची 2 मुलंही आहेत। मात्र काही काळापासून योगेशचे गावातच राहणाऱ्या नावाच्या महिलेसोबत प्रेम संबंध जुळले। यातूनच योगेशने पत्नी प्राजक्ताला घटस्फोटासाठी त्रास द्यायला सुरुवात केली। 14 मार्च 2026 रोजी प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून हवे तितके पैसे घ्या आणि मुलीला घेऊन जा अशी ऑफर योगेशने दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केलाय। यानंतर 8 एप्रिल रोजी योगेश आणि प्राजक्तामध्ये पुन्हा भांडण झालं। 9 एप्रिल रोजी योगेशनं प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदही केली। मात्र प्राजक्ताच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यानं मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलंय आणि विसेरा सांभाळून ठेवण्यात आलाय। याचाच रिपोर्ट 23 जून रोजी आला, ज्यात प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक तोंड दाबून खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना अटक केली आहे। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एरंजाड या गावी प्राजक्ता मेहेर यांचा मृत्यू 9/4/2026 रोजी झाला होता। या अनुषंगानं प्रथमदर्शनी आपल्याकडं जी खबर मिळाली होती त्याच्यावरनं आपण अकस्मात मृत्यू दाखल करून त्या अनुषंगानं चौकशी सुरू केली होती। त्या चौकशीच्या अनुषंगानं काल आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जे करिनाचे रिपोर्ट्स आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सदर महिलेचा मृत्यू जो आहे तो अनैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्याने त्या अनुषंगानं काल आपण त्यामध्ये कलम 103, 3-5 आणि 85 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या आईवडिलांना जी खबर दिलेली होती त्याच्या पतींनी ते हार्ट अटॅकनं मृत्यू झाला असं सांगितलेलं होतं। त्या अनुषंगानं आपल्या जे काही डाऊट्स होते, सस्पेक्टेड गोष्टी होत्या, त्या गोष्टीच्या अनुषंगानं आपण चौकशी केली। चौकशीअंती सदर महिलेचा मृत्यू हा गळा आणि नाक दाबून हे झालेलं असं निष्पन्न होत आहे। सध्या आपण 2 लोकांना अटक केलेली आहे, त्यामध्ये एक त्यांचे पती आणि सासूला ताब्यात घेतलेला आहे। सदर पती जे आहे त्याचे बाहेर संबंध असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त आहे। त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे। त्या तपासाअंती ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या तपासामध्ये आम्ही उघड करू। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।